माझं नाव हॅलो माझं नाव सत्यम प्रिया. माझं सिलेक्शन पंजाब नॅशनल बँक ॲज अ क्रेडिट ऑफिसर झालेलं आहे. माझा रिझल्ट 5 तारखेला लागला, या महिन्याच्या 5 तारखेला. पण माझी जी तयारी होती त्याबद्दल मी तुम्हाला थोडं थोडक्यात सांगतो. सगळ्यांना बँकेसाठी प्रिपरेशन करायचे म्हणजे बँकेमध्ये लागायचं, बरोबर. गेस करा की तुम्हाला जॉब मी इथे देत आहे की कोणाकोणाला डायरेक्ट जॉब पाहिजे, की बा असं मी म्हटलं आणि तुम्हाला मिळणार आणि मिळू शकते खरं. असं नका तुम्ही कोणाला पाहिजे का असं फुकट वगैरे नाही दे. तर लगेच पाहिजे का कोणाला? कोण कोण आहे? तर बघून घ्या, मेजॉरिटी जास्त आहे, लगेच पाहिजे हा. आता असं समजा कुठे ऍक्सिडेंट वगैरे झाला, आपण बघतो कधी कधी, आणि मी असंच कोणाला एखाद्या डॉक्टरला असंच तुमच्यासारखा जॉब दिला आणि तुम्ही ते ऍक्सिडेंटचे तुम्ही तुमचं असं समजा की आपण थोडं लागलेलं आहे किंवा जास्त मेजर इश्यू झालेला आहे आणि त्या डॉक्टरला मी असं तुमच्यासारखा जॉब दिला आणि तुमचा ऍक्सिडेंट झालेला मी त्याच्याकडे नेला आणि त्या डॉक्टरला काही केलं. अशा अशा डॉक्टर कडे तुम्ही जाणं पसंत करायला शकतो. मरून जाणार आपल्या ऑपरेशन वगैरे व्यवस्थित होऊ शकत. त्यासाठी काय लागेल? तयारी लागते. म्हणून तयारी करावीच लागेल. असं डायरेक्ट तुम्ही म्हणू शकत नाही की मला पाहिजे म्हणजे असं डायरेक्ट. म्हणून तयारी करावी लागेल. आणि महत्वाचं आपलं अभ्यासामध्ये काय असते की कठीण प्रॉब्लेम असतो म्हणजे ते आपल्याला सॉल्युशन फॉन्ट्स मध्ये आणि रिजनिंग आणि इंग्लिश मध्ये काही कठीण जातात, सोपे तर आपण जवळपास सॉल्व्ह करू शकतो. प्रश्न आहे कठीण प्रश्नांचा, तर असं कोणी आहे याच्या आधी की जे कठीण प्रश्नावर रोज जवळपास 50 प्रश्न सॉल्व्ह करतात. आपला प्रॉब्लेम काय होत आहे, जे कठीण प्रश्न आहे जे आपल्याला येत नाही, जसं की कोणी समजतात कंपाऊंड इंटरेस्ट काढणं, कोणाकोणाची कठीण असतात ते विषय, तर त्यावर कोणी रोज 50 प्रश्न सॉल्व्ह करते का? नाही करत. म्हणून हे जे एक एक टॉपिक घेऊन रोज आपण 50 तरी प्रश्न याच्यावर सॉल्व्ह केले पाहिजे. तुम्हाला लागायचं आहे ना, मग टाइमपास म्हणून नाही करायचं, मग करायचं नाही. वेळ वाया घालवायचा नाही. आई बाबा आपले तुम्हाला माहित आहे, मला काही सांगायचं का, माझे आई बाबा काय कष्ट करतात आणि आपण टाइमपास करतो, हे योग्य नाही. त्याच टाइमात आपले आई बाबा ह्याच वेळेस काहीतरी कुठे कामाला शेतात जातात, म्हणून टाइमपास म्हणून नाही, काहीतरी करायचं म्हणून करायचं. आणि जे आपल्याला हार्ड जात आहे त्याच्यावर जास्त करायचं. सिंपल म्हणून आपल्याला आपली सिंपल लेवल येऊन जाते, त्याच्यानंतर आपल्याला हार्ड प्रश्नांची रोज प्रॅक्टिस करायची. हे एक लक्षात घेणे आहे की हा जे प्रॉब्लेम कोणता टॉपिक आपल्याला हार्ड जातो त्याच्यावर रोज भर घेणे आवश्यक. एकच टॉपिक घ्यायचा, असं काही दुसरा दोन टॉपिक घ्यायचा, त्याच्यावर तयारी करायची. तेव्हाच आपल्याला ते इझी वाटते, तसे शक्य नव्हतं. आणि भारत सरांनी जसं मेडिटेशन बद्दल सांगितलं त्याबद्दल थोडं सांगायचं होतं की मेडिटेशन सद्गुरू या सद्गुरूंना कोणी ओळख, हा तुम्ही त्यांना फॉलो तुम्ही पण फॉलो करा. ते आपल्याला ध्यान कसं करायचं वगैरे शिकवतात. तो माझा जेव्हा इंटरव्ह्यू होता त्याच्या आधी इनर इंजिनिअरिंग नावाचा कोर्स केला होता. कोणी केला आहे? इनर इंजिनिअरिंग सद्गुरूंचा कोर्स आहे. आपण बाहेरच्या जगात वागतो, पण आपल्या अंदरचं जग जे आहे तिथं कसं वागायचं हे आपल्याला माहित नाही. आपण स्वतःला ओळखतो का, आपण कसे आहोत, आपल्याला का राग येतो, आपल्या रागाला कसं शांत ठेवायचं. आपल्या प्रिपरेशन मध्ये बऱ्याचदा आपले मैत्रिणीसोबत मित्रांसोबत आणि बरेच घरच्यांसोबत इश्यू होत राहतात, मग ते आपल्या आड येतो, त्याच्यामुळे आपला अभ्यास संपतो. अशी परिस्थिती माझ्यासोबत झाली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की याच्यामध्ये जेव्हा आपल्याला मेडिटेशन म्हणजे ध्यान आहे, ध्यान करणं आवश्यक आहे. मी पण ध्यान करतो रोज सकाळी आणि सद्गुरूंनी जे गाईड केलं आहे त्याप्रकारे.
त्यानंतर इनर इंजिनिअरिंगचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं कळतं. इनर इंजिनिअरिंग काय आहे, आपल्या आतमध्ये काय असतं, कसं जीवन असतं, आणि कोणत्याही बाहेरच्या सिच्युएशनला आपण चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो, हे आपल्याला आपल्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये एक आपल्याला सांगितली आणि स्थिर वृत्ती विचार करण्याचं आपल्याला त्याच्यातून मदत करतो. त्याच्यानंतर तुम्हाला बाकी जे प्रिपरेशन प्रिलिम्स आणि मेन्स आहे त्याच्याबद्दल सब्जेक्ट आणि त्याच्याबद्दल टॉपिक्स आहे तुम्हाला बरेच माहिती आहे. त्याच्यामध्ये हार्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि माझा जो इंटरव्ह्यूचा अनुभव होता तो मी तुमच्याशी शेअर करतो. माझी बरीचशी तयारी सरांनीच इंटरव्ह्यूची तयारी केली. त्यामध्ये सरांनी माझे 5-6 मॉक घेतले, आशिष सरांनी आणि भारत सरांनी पण. त्यामध्ये माझे जेव्हा सुरुवातीला मी पहिल्या मॉकला बऱ्याच होतो तर त्यांनी लक्षात आणून दिलं आणि मी आज इथे आहे ते त्यांच्यामुळे, कारण की त्या गोष्टी लक्षात येत नाही तिथपर्यंत आपण शिकू शकतो. जास्त माझी परिस्थिती पण एवढी नव्हती की बाहेर नव्हतं आणि इंटरव्ह्यूला टाइम पण जास्त मिळाला नव्हता. जास्त वेळ आहे बा बाहेर कुठे गेणारे पण नव्हते आणि तेवढे व्यवस्थित पण नव्हते त्या पोस्ट. मी सरांकडून डिस्कशन केलं. जितेंद्र दवेजीचे मला इंटरव्ह्यू मध्ये बरेचसे क्वेश्चन सरांनी सांगितले त्या प्रकारे सरांची जे इंटरव्ह्यू सरांनी दिलेले आहे त्याबद्दल मला गाईड केलं आणि मला त्यातून खरंच खूप हेल्प झाली. म्हणजे ते इंटरव्ह्यू वाले कोणत्या थिंकिंगने आपले क्वेश्चन करतात, कोणत्या थिंकिंगनुसार आपल्याला त्याला टॅकल करायचं असते, कसं हँडल करायचं, तेव्हा आपण कसं स्किल होतो. मी नाही करू शकलो असतो पण सरांची मदत आणि त्या मेडिटेशन, कारण की माझ्यासोबत अमरावतीमधून 8 जण होते. त्याच्यापैकी 2 सिलेक्ट झाले, त्यातला एक मी आणि मयूर माळी, दोन्ही आपले प्लेयर्स आहे. मयूरनी पण माझ्यासोबत सरांची मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर म्हणून ध्यानाची खूप आवश्यकता आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही पण करायला पाहिजे, कारण की त्याचा आपल्याला डिसिजन घ्यायला पडतो. त्यानंतर इंटरव्ह्यूचा असा एक्सपिरियन्स होता, सरांनी मदत केली त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू माझा 2 तारखेला 2 वाजता होता. पहिल्यांदा मोठ्या हॉलमध्ये सगळ्यांचा ठेवलं होतं तेव्हा मग भरून ठेवतो सरांना कळत होतं. पण एक ते स्थिर बुद्धी ध्यानाची मदत असते सोबत आपल्या. जेव्हा मला माझा नंबर आला होता तेव्हा मला त्यांनी आवाज दिला तेव्हा मी इंटरव्ह्यूच्या जी रूम होती त्याच्या बाहेर आम्हाला थांबायला सांगितलं होतं. 3 जण होते आणि 2 जणांची हालत एकदम काही विचारच नाही. म्हणजे ते खुर्चीवर बसले होते पण ते हालत असल्यासारखे होते. मी बसलोच नाही. मला म्हटलं मला हालायचं नाही, मी फिरत राहिलो इकडे तिकडे. बस हेच आठवलं पूर्ण लाईफ आपण अभ्यास केला आहे. त्यांना सांगितलं होतं जर हा चान्स गेला मग दिवसभर पस्तावा लागणार. मला असं करायचं की दिवसभर पस्तावा नसतो की आपला थोड्या आपला लॉस झाला. आणि मग माझा नंबर आला आतमध्ये मला बोलावलं. तर सरांनी चांगल्या प्रकारे ट्रीट करतात ते आपल्याला. म्हणजे असं काही नाही का बा जास्त हे करतील म्हणून. त्यांनी माझं सत्यम घे सत्यम परत चालू झालं. पहिला क्वेश्चन होता मी कुठून आले, सांगितलं महाराष्ट्रामध्ये. कशाने आले, मी म्हटलं. ते म्हणाले ट्रेन तिकीट लागली. ट्रेन कोणते स्टेशन लागले म्हणजे मला. पहिला प्रश्न हाच होता खरं म्हणजे. मग अशीच परिस्थिती होते. म्हणजे आपण ते म्हणते ना काही जण असे आपण वरती जातो पायऱ्या विचार होत्या तर थोडं तसं पण एवढं नाही. मग मला थोडे जसं की मला झाशी लागलं होतं, आग्रा लागलं होतं, मथुरा ते स्टेशन सांगितलं. तिथे आपण तिथे पॅनलमध्ये एक सिनियर सर म्हणून होते ते माझ्यासोबत बसले होते आणि 3 साईडला होते. ते सगळ्यात फील्डमधून स्पेशलिस्ट होते. ते बरोबर आपल्याला टॅकल करतात मी सगळे चेक करतात. माझे MBA झाला आहे म्हणजे MBA वर ते कोर्स होते. तर त्यांनी MBA वर मला क्वेश्चन केले. मॅडम होत्या त्यांनी आणि क्रेडिट ऑफिसरची पोस्ट असल्यामुळे क्रेडिटवर जे जे प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन असते ते पण क्वेश्चन त्यांनी मला तिथे विचारलं. आमचा जेव्हा मेन्स पेपर झाला होता तेव्हा पण आपल्याला रिजनिंग मॅथ्स इंग्लिश सोबत एक प्रोफेशनल नॉलेजचा माझा पेपर झाला होता. तर आमचे जे क्वालिफाईंग मार्क्स होते ते रिजनिंगला मिनिमम त्यांनी क्वालिफाईंग मार्क्स ठेवले होते. तेवढे जर असतील तर आपण
इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार. तर आणि ते इंटरव्ह्यू आणि प्रोफेशनल नॉलेजचा जो पेपर, हे 2 मार्क मिळून रिझल्ट लावतात. ते मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिशचे मार्क कन्सिडर नाही करत. 2च प्रोफेशनल नॉलेज आणि इंटरव्ह्यूचे मार्क होतो, फायनल रिझल्ट तेच होतो. आणि आपली दिवसाची दिनचर्या कशी असली पाहिजे हे पण थोडं महत्वाचं आहे. की आला फोन करायचा, चल चालला, असं मित्राचं विशिष्ट होते, त्याला इथं जायचं आहे कॉफी घ्यायची, चल ना खाली चल, असं नाही पाहिजे. जे आपण एका दिवशीचा आपलं टार्गेट फिक्स केला आहे ते करावे. नाही तर मला असं वाटते आपले काकाचे मला काम आहे करा, असं नाही करत. हे मग हे काय झालं, टाइम पास होत आहे. आणि हे सगळं करायसाठी आपल्याला मार्गदर्शन करावं लागते. कारण की डायरेक्ट असं होणं आपल्याला आपण नाही का. म्हणून मार्गदर्शनासाठी सर आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतो. मला जसं केलं, मला जशी हेल्प झाली, सरांनी मला सांगितलं तर माझं जनरल मी जास्त प्रोफेशनल नॉलेज भर दिला. त्याच्यावरती जास्त भर दिला. मी काही जास्त भर दिला. मला वाटतं 30 क्वेश्चन करतील, सिंपल क्वेश्चन नाही करतील. SLR, हॅलो, जसं की SLR रेशो असतो, काय असते, रेपो रेट काय आहे, बँक रेट काय आहे, हे रेट त्यांनी तिथे विचारले. सरांनी माझ्यापासून ते आधीच करून घेतले होते की कसं करायचं, काय त्याचे आन्सर असतात. ते हेल्प मला सरांपासून झाली. आता जर सक्सेस मिळवायची आहे तर भाग्य लागतं, तेव्हा श्रद्धा लागते. असं पाहिजे आपल्याला की देवाला मला तर घेऊन देईल असं. आणि आपला प्रयत्न, आता जर आपण विचार केला भाग्य आपल्या हातात आहे का, आपण बदलू शकतो का? देवाला म्हटलं ते का त्यांनी पहिलेच प्लॅनिंग केली आहे. त्याची पण प्लॅनिंग थोडी एकदम व्यवस्थित. असं कोणाला असं देणार नाही ना, ते बँक आणि डॉक्टर म्हटलं की तुला पाहिजे घे, मग पेशंट आला की डॉक्टरची घाम सुटून जातो. म्हणून अशांना तो देवाला आधी नाही द्यावा, त्यांना दुसऱ्यांनी करू. म्हणून प्रयत्न करावा लागतो. त्यानंतर एक गोष्ट आहे शेवटची, मी तुम्हाला सांगतो. संतुलांनी सांगितली गोष्ट आहे. अकबरच्या जे महल असतो तिथे सगळे मंत्री बसलेले होते. त्या मंत्र्यांसमोर म्हणजे त्यांचं ते डिस्कशन सत्र चालू, निर्णय घेणं चालू. तेव्हा अकबरनी बिरबलला कानपटात मारले. बिरबलला एक डायरी कानपटात मारली. बिरबलला काय केलं असेल, बिरबलने काय केलं, त्यातले जे सेनापती होते बाजूला, म्हणजे सेनेचे प्रमुख, त्यांच्या हे कानपटात मारले. आणि सेनापतीच्या खाली जो होता त्याने त्याच्या मारले. तो विचार करत होता की अकबरने बिरबलला मारले, बिरबलला मारले. आणि मग सेनापती लक्षात आलं की म्हणजे कशी प्रोसेस लागत आहे, आपले जसे पडल वगैरे आपण लिंक लावतो. तर मग त्यांनी त्याच्या खाली मारले, खाली प्रोसेस चालू. तर तर मग नंतर असं करता करता प्रोसेस चालू होती. आपण बाकीचं काम लावू, हे वेगळं राहावं. मग काय झालं, 1-2 दिवसानंतर अकबर त्यांच्या वाईफच्या कॅबिन मध्ये त्यांना जे तिथे गेले. तिथे आले, बसले आणि त्यांच्या वाईफची त्यांच्या एक कानपटात मारली. काय काय शिकायला मिळतं, बोल. मी विश्वास करतो की जे आपण करणार म्हणजे आपले गावाकडे भाषेत म्हणतात, आपण ज्याच्यासाठी गटात बोलणार
तर आपण गड्ड्यात पडलो हे निश्चित आहे. म्हणून कोणासाठी गड्डा पडायचा नाही आणि असं मात्र करायचं नाही की दुसऱ्याला आकर्षित करतो. तुम्ही अनुभवलं असेल काही तुम्ही दुसऱ्यासोबत वाईट करा, तुमच्या जर लक्षात घेऊन काही दिवसांनी की तेच गोष्ट आपल्यासोबत घडते, तेव्हा तर नियम ते अनुभव करायचे होते. म्हणून अशा गोष्टी करायच्या नाही. आणि जर तुम्ही अभ्यास आणि असे प्रयत्न तुमच्या ठिकाणी न त्याचा पण परिणाम आपल्यासोबत काही नंतर किंवा निश्चित वेळाने आपण मिळेल. म्हणून जे काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या जास्त करायला पाहिजे. म्हणून त्याचं फळ आपल्याला सकारात्मक, निगेटिव्ह करत बसा मग आपण डिप्रेशन वगैरे जे आपल्याला येतं ते कशामुळे की त्याचेच लक्षण असतात की आपण ते करतो ते आपल्याला समोर येतं काही दिवसात. अशा गोष्टी आहेत असा माझा अनुभव होता. आणि पुन्हा एकदा सरांचे आरती सरांचे आणि भरत सरांचे खूप खूप आभार मानतो. खरंच सांगतो त्यांच्या प्रयत्नामुळे मी इथे उभा आहे आणि बोलत आहे. सर खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.